आनंद सराफ, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत. अनेक नामवंत वृत्तपत्र, साप्ताहिक, दिवाळी अंक यामधनं गेली 40 वर्षांहून अधिक काळ सर लेखन करतायत. दूरदर्शन, आकाशवाणी मालिकांसाठी त्यांनी लेखन केलेले 5हून त्यांची अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. मंडई विद्यापीठाचा हा कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी जे जे काही चांगलं आहे त्या सगळ्यामध्ये निश्चितच आमचा सहभाग असेल. 1961 नंतर जे काही पुण्याची वाढ झाली, विकास झाला, त्या सगळ्याचं एक मनामध्ये एक कुठेतरी त्याची सगळ्याची फाईल मनामध्ये आहे. आणि आत्ता ज्या ज्या गोष्टी पुण्यामध्ये चांगल्या घडत आहेत त्याला आपलं सहकार्य कसं लाभेल याचा निश्चितपणे मनामध्ये विचार आहे. पुण्यामध्ये 1973 पासून सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मी कार्य करतो आहे. आता 1980मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये लेखन करणारा मी आता फॅकल्टी म्हणून पुण्यातल्या सगळ्या जर्नलिझम इन्स्टिट्यूटमध्ये जातो आहे. कधीतरी अटलजींचं वाक्य ऐकून, हे देश सिर्फ जमीन का तुकडा नाही वगैरे वगैरे, ते वाक्य ऐकून संपूर्ण देशाचा सायकलने प्रवास, साध्या सायकलने 10,000 किलोमीटर सायकलने प्रवास केलेला आहे. रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 90पर्यंत पोचलेलं माझं रक्तदान आहे. त्यामुळे जे जे काही चांगलं आहे त्या प्रत्येकामध्ये आपला सहभाग असावा असं मी वीरेंद्र चित्राव यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्याने, पण हे अनपेक्षित आहे की एकदम ओपनिंग बॅट्समन म्हणूनच माझं नाव या ठिकाणी येईल. तरीसुद्धा संयोजक जे जे काही माननीय महापौरांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत. कुठेही कार्यक्रमाच्या ठिकाणी माईक समोर उभं राहताना एक गोष्ट मनामध्ये पक्की असते की ज्याला प्रेक्षकांचे चेहरे वाचता येतात आणि बोलण्यापेक्षा काय बोलू नये याचं ज्याला भान असतं तोच उत्तम वक्ता असतो. त्यामुळे या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.